नमस्कार. नमस्कार. आज मी चंद्रकांत जोशी साहेब गणंजय सोसायटी यांच्या घरी आलेलो आहे. हे एक वयोवृद्ध असं युगल आहे. ते साहेबांचं वय 86 आणि आजींचं वय 81 अशा प्रकारचं एक आमच्या शेजारी गणंजय सोसायटीमध्ये राहणारे हा परिवार आणि विशेष म्हणजे आमच्या गणंजय ज्येष्ठ नागरिक संघाचे ते उपाध्यक्ष होते. गेले 20-22 वर्षे त्यांचं पुण्यात वास्तव्य आहे आणि त्यापूर्वी ते शासकीय अधिकारी होते. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पुण्यामध्ये वास्तव्य झालं आणि त्यापूर्वी ते जिल्हा लातूर येथे स्थायिक होते. त्यांचं मूळ गाव हे लातूरच आणि अशा प्रकारे त्या लातूरमध्ये त्यांचं जे बालपण गेलं आणि पुढचं आयुष्य गेलं त्याबद्दल मी काही त्यांना प्रश्न विचारणार आहे. नमस्कार जोशी सर. नमस्कार. आपलं गाव? माझं गाव लातूर आहे आणि पूर्वी जिल्हा उस्मानाबाद होतो. आता तो जिल्हा लातूर झालेला आहे. बरं. माझं जन्मगाव लातूर आहे. आणि आपलं बालपणचं बालपण शिक्षण मॅट्रिकपर्यंत लातूरमध्ये झालं. बरं. त्यानंतर हैदराबाद हे निजामशाहीमध्ये आमचं राजधानीचं गाव होतं. कॉलेजचं शिक्षण हैदराबादमध्ये झालेलं आहे. कॉलेजचं शिक्षण हैदराबादमध्ये. आणि शिक्षण म्हणजे तुम्ही कोणत्या साईडला शिकत होता? मी इंजिनिअरिंग साईडला शिक्षण घेतलं. त्याच्यामधील डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगचं पूर्ण कोर्स केलेला आहे. म्हणजे तुमच्या भागामध्ये त्यावेळेला इंग्रज सरकारच्या काळामध्ये निजामशाहीची राजवट होती. होय. जे संस्थानिक होते भारताचे त्या तुमच्या भागामध्ये निजामशाहीचं राज्य असल्यामुळे मग तुमच्यावरती सगळा अंकुश त्या भागातला निजामाचा असायचा. थोडाफार मोगली पगडा असायचा. उर्दू मिक्स हिंदी असायची, मराठी मिक्स हिंदी असायची. म्हणजे थोडाफार मुसलमानांचा लहेजा यायचा भाषेमध्ये, बोलण्यामध्ये कधी कधी. तर मग त्यावेळेला तुम्ही शाळेत असताना काय प्रार्थना म्हणायचा? प्रार्थना शाळेमध्ये असताना आम्ही 2री-3री पर्यंत आम्हाला ती उर्दूमध्ये प्रार्थना असायची. निजामाची म्हणजे आपल्या राज्याची तारीफ व्हावी, बरकत व्हावी आणि त्याच्याकरता ती अशी प्रार्थना असायची, आबद खालिक आलम गिरिया सदरा के इसके उसकी चांदनी महफूज रहे ताज हमारे निजाम का. अशा प्रकारची स्तुतीपर गायन असायचं. म्हणजे आता त्यावेळेला निजामाचा पगडा हो त्या तुमच्या प्रदेशात असल्यामुळे तुम्हाला त्याप्रमाणे वागावं लागायचं. बरोबर. आणि त्यानंतर जे स्वतंत्र झालं, हो, तुम्ही नोकरीला लागला. हो. तर तुम्ही कुठल्या विभागामध्ये नोकरीत होता? मी PWD मध्ये BNC मध्ये होतो. बिल्डिंग अँड कम्युनिकेशनमध्ये नोकरीला लागलो. मी 1961 मध्ये नोकरीला लागलो. नंतर काही काळानंतर ते इरिगेशनमधली नोकरी सोडून मी परत PWD म्हणजे बिल्डिंग अँड कम्युनिकेशनमध्ये रुजू झालो. आणि 1964 ते 1997 पर्यंत सर्व्हिस पूर्ण करून रिटायरमेंट डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून ह्या पदावरून रिटायर झालो. बरं. म्हणजे तुमचा सर्व काळ हा लातूर आणि परिसरामध्ये गेला. सेवेचा, नोकरीचा आणि शिक्षणाचा. मराठवाड्यामध्ये पूर्ण काळ गेला. बरं. आणि त्यावेळेला तुमच्या वडिलांचा व्यवसाय काय होता? माझ्या वडिलांचा व्यवसाय सराफी धंदा होता. सोने चांदी विक्री करणे, खरेदी करणे असा सावकारी पेशा होता. आणि आम्ही त्यावेळेला लहान होतो 2री-3री मध्ये. आणि नंतर गोल्ड कंट्रोल आलं त्यावेळेला आम्ही 7-9-10 वर्षाचे असू त्यावेळेला आमच्या वडिलांनी तो बिझनेस बंद केला. आणि तुमचे बंधू वगैरे काय? बंधू माझे शिक्षक आहेत आणि ते राजस्थान हायस्कूलमध्ये MA BEd आहेत. ते मी शिक्षकाची नोकरी तिथे पत्करून तेही रिटायर, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी वडील आहेत ते. बरं. आणि माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख साहेब यांचा तुमच्या घराचा घरगुती संबंध होता. घरगुती संबंध काय सांगता येईल का? होय. विलासरावांची वडील दगडूजी आणि त्यांचे चुलते सोनवतीचे वामनराव देशमुख
हे सगळे आमच्या घराण्याशी संबंधित होते. आमची पिढी सराफी असल्यामुळे दगडूजी यायचे, सोनवंतीचे वामनराव यायचे, तसेच त्यांचा आमचा व्यवहार देवाणघेवाणचा असायचा. विलासरावांचे वडील दगडूजी हे विलासराव त्यावेळेला लहान होते, 6-7 वर्षाचे असावे, पहिल्या 2ऱ्या वर्गामध्ये. त्यावेळेला आमचे वडील बंधू त्यांना शिकवायला जायचे. बाबळगाव त्यांचं गाव आमचे 5-7 किलोमीटरवर आहे. तिथं त्यांचा वाडा आहे, टोलेजंग वाडा आहे. तिथं ते शिकवायला जायचे. आणि त्यावेळेला मास्तर असं म्हणायचे, गुरुजीला मास्तर म्हणत होते. आणि ते शिकवायला जायचे. घरगुती शिकवणी करत होते माझे बंधू. आणि विलासरावांना शिकविलेलं आहे त्यांनी. बर, विलासराव जेव्हा मुख्यमंत्री होणार होते, हो, आणि त्यांचा शपथविधी होणार होता, हो, त्यावेळेला विलासरावच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की ते ज्या शपथ घेणार त्यावेळेला तुमचे बंधूही तिथं हजर होते? बंधूही हजर होते. त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं की त्यावेळेला विलासरावने तुमच्या बंधूंना कशी वागणूक दिली? कारण तुमचे बंधू त्यांचे शिक्षक होते. हो, हां, ती घटना अशी आहे. विलासराव ज्या वेळेला शपथविधी घ्यायला गेले होते आणि त्या मॉबमध्ये आमच्या वडील बंधूंना पाहिलं, त्यावेळेला स्टेजवरून विलासराव प्रथम आले आणि गुरुजींचा नमस्कार केला आमच्या वडील बंधूंना, आणि मग शपथविधीला गेले असं ऐकण्यात आहे. मी नव्हतो, पण माझे वडील बंधू होते, त्यांनी पण हेच दुजोरा दिला. ही घटना सत्य आहे. म्हणजे त्यावेळेला जी सुसंस्कृत अशी नेते मंडळीची पिढी होती, त्यात विलासराव हे सुसंस्कृत घराण्यातले होते, खानदानी होते. आणि त्यांचे चुलत बंधू वगैरे आमच्याशी संबंधित होते. आमच्या वडिलाचा व्यवसाय सराफी असल्यामुळे त्यांचा 1-2 महिन्यामध्ये दुकानी येणे जाणे असा प्रघात घरोबा होता. तुमचे संबंध छान होते. पण त्या काळामध्ये आपल्या गुरुजींना पाहिल्यानंतर स्वतः विलासराव स्टेजवरून खाली आले, हो, त्यांना वंदन केलं, हो, आणि मग शपथविधीसाठी वर गेले. हो, म्हणजे अशा प्रकारे गुरुजनांना त्या काळामध्ये सन्मान दिलेला आहे. आणि सुसंस्कृत पिढी पुढाऱ्यांची होती, हो, आणि तसेच शिक्षकांचा आदर सन्मान ठेवणारी होती. त्याच्यावरून दिसून येतं. आता विलासराव हे महाराष्ट्रातले त्या काळातले सुसंस्कृत नेते होते, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. आणि या राज्याची भरभराट त्यांच्या काळामध्ये झाली. त्याच्यामुळे तुमच्या लातूरच्या आणि लातूरच्या भरपूर विकास त्यांनी केला. त्यामुळे अजूनही तुमच्या स्मरणात या गोष्टी आहेत. मग सेवानिवृत्त झाल्यानंतर तुम्ही पुण्यात आला. हो, पुण्यात आल्यानंतर मग तुम्ही इथं धनंजय सोसायटीमध्ये राहायला आला. हो, मग पुढे आता तुमचं वय 86 आहे. होय, जवळजवळ 20-22 वर्ष तुम्ही पुण्यात आता तुमचं वास्तव्य. होय. या काळामध्ये तुम्ही काय करत होता? मी काही करत नव्हतो. मी इथे आलो त्यावेळेला ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून एक स्थापन केला. आमचे एक मित्र बापू किरकोळे आणि शाळीग्राम म्हणून होते. त्या दोघांनी गणंजय परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ केला. त्याच्यामध्ये कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष वगैरे पदं भूषून आम्ही हा कार्यक्रम 2011 पासून सतत चालू ठेवलेला आहे. बरं, तुमच्याबरोबर त्यावेळेला गणंजयमधले कोण कोण सहकारी होते? कार्यकारिणीमध्ये बापू किरकोळे होते, शाळीग्राम होते, धायगुडे म्हणून होते, सदानंद धायगुडे होते, नाईक म्हणून होते, सुरेश नाईक पण होते, आणि नरखेडकर बाई होत्या, मोहडबाई होत्या, आणि सबनीस बाई होत्या, सबनीस साहेब होते. असे अनेक 25-30 लोकांचा ग्रुप होता. अशा प्रकारे चांगल्या लोकांच्या संख्येमध्ये तुमचा हा शेवटचा सेवानिवृत्तीचा काळ गेला. आणि आजही तुम्हाला चांगलं सुदृढ आयुष्य 86 वर्षी आणि आजींना 81 वर्षाचं आयुष्य लाभलं. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्यांची काय साथ मिळाली? त्यांची साथ भरपूर मिळाली. प्रत्येक कामामध्ये त्यांचे साथ असल्यामुळे आम्ही हा सगळा जीवनपट आमचा चालू ठेवलं आहे. आजपर्यंत 86 वर्षापर्यंत असं रोगराई वगैरे अशी आम्हाला कुठलीही भासली नाही. आता वयोमानाप्रमाणे, वार्धक्याप्रमाणे थोडीफार शुगर झालेली आहे, त्याच्यावर टॅबलेट एक घेत असतो. बाकी त्यांना थोडासा बीपीचा त्रास आहे, ती बीपीची एक गोळी घेतात. बाकी आम्ही 2 वेळेला व्यवस्थित जेवण करतो आणि फिरतो आणि घरातल्या घरात फिरत असतो.
बरं, आता छंद वगैरे काय आहे? मला छंद आमचे नंबर 6 जावाई आणि मुलगी आहे, ते आर्टिस्ट आहे. त्यांच्यामुळे मला ड्रॉइंगचा छंद लागल्यामुळे सध्या रेखांकित चित्रकला करत असतो. आणि काही लिखाणाची सवय असल्यामुळे काही मनोगत लिहितो, काही कविता लिहितो, काही मुक्तछंद लिहितो, काहीतरी उद्योग करतो. आणि तुम्ही पुस्तकही छापलेलं आहे? एक ध्यानानंद म्हणून पुस्तक छापलं आहे, प्रकाशित केले आहे. नवल गुंजकर साहेबांच्या हस्ते त्यांचं प्रकाशन झालेलं आहे. आणि ध्यानानंद म्हणून सांगितलं, ध्यान, धारणा आणि समाधी ह्याच्यामध्ये अध्यात्मात कसं माणसाने पडावं, मनशांती कशी मिळते, त्याच्यातला सोपा मार्ग काय असतो हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नवल गुंजकर सर यांच्या हस्ते तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. कारण नवल गुंजकर सर हे मला कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, त्यामुळे मी त्यांना जवळून ओळखतो. आणि आपण ज्या परिसरामध्ये राहतो ही प्राध्यापकांची सोसायटी आहे, धनंजय सोसायटी. याच्यामध्ये सर्व प्राध्यापक, डॉक्टर ताकवडे, डॉक्टर मालसे, डॉक्टर शेरे, डॉक्टर तळघट्टी, असे अनेक इथं आजही आपल्याला दिसून येतात. आजही ते तुमच्याच वयाचे आहेत. अनेक शासकीय अधिकारी या परिसरामध्ये स्थायिक आहेत. तेव्हा ज्यांच्यामध्ये आपला काळ चांगला गेला असं दिसून येतं, तेव्हा आपणा दोघांनाही तुम्ही जीवनाच्या उत्तरार्धात आहात आणि सुखी समाधानी जीवन जगत आहात. आपल्याला ही माहिती विचारण्याचं कारण की जीवनामध्ये माणसाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या हिंदू धर्माप्रमाणे 4 शिड्या आहेत. तुम्ही सर्व प्रकारच्या पार पडल्या आणि समाधानी आहात, तेव्हा तुम्हाला इथून पुढचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.